HT न्यूज इंडिया, सच के साथ। बामणडा रेतीघाट प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपी अटकेत। वरोरा पोलिसांची कारवाई। वरोरा तालुक्यातील बामणडा येथील वर्धा नदीच्या रेतीघाटावरील रकमेच्या वादातून रेती व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना 1 मार्च रोजी घडली। या प्रकरणात वरोरा पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 मार्च पर्यंत पोलीस कस्टडीत पाठवण्यात आले। हिंगणघाट येथील व्यापारी रहिवासी पंकज केशव वानखेडे त्याच्या साथीदाराने वरोरा येथील बामणडा व गावातील वर्धा नदीचा घाट शासकीय लिलावाद्वारे भद्रावती येथील गीतेश सातपुते यांच्याकडून 2,05,00,000 रुपयांनी खरेदी केला होता। याची रक्कम सातपुते यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असताना तसेच घाटाचा करार हा 9 जून 2024 पर्यंत असताना सातपुते यांनी 25 जानेवारी 2026 रोजी घाट परत घेतला। यातील उर्वरित 98 लाख रुपये फेब्रुवारी पर्यंत देण्याचे मान्य केले, परंतु ही रक्कम परत न केल्याने दिनांक 1 मार्चला सायंकाळच्या सुमारास बामणडा रेती घाटावर काम सुरू असताना 2 पोकलेन मशीन गाड्या रस्त्यावर अडवण्यात आले। त्यानंतर दोन्ही पक्षात वादविवाद होऊन सौरभ ठाकूर, अमोल कांबळे, अक्षय खडसे, उदय वालदे, नितीन कांबळे, सुनील झोरे, प्रफुल्ल माटे, अतुल मोटघरे, गीतेश सातपुते व अन्य 2 आरोपींनी भरत दयानंद नागपाल यांच्यावर हल्ला करीत मारहाण करून नदीत फेकून दिले। त्यात नागपाल यांचा मृत्यू झाला। स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। वरोरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलमात गुन्हा दाखल करून आज 4 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता या सर्व आरोपींना 9 मार्च पर्यंत पोलीस कस्टडीत पाठवण्यात आले। या घटनेचे पोलिसांनी 4 आरोपींना दिनांक 2 मार्च रोजी अटक केली। उर्वरित आरोपी 3 मार्चला पोलिसांच्या हाती लागले। पोलिसांनी इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी घेतला असता 3 आरोपी मुंबईच्या दिशेने फरार होत असल्याची माहिती मिळाली। त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व त्यांच्या सहकार्याने इगतपुरी या परिसराकडे कार्यरत असलेले वर्धेचे LCB पथकाला याची माहिती दिली असता उर्वरित सर्व आरोपी पोलिसांनी अटक करण्यासाठी वरोरा पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली। HT न्यूज वरोरा प्रतिनिधि शाहरुख पठान। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।